Hi guys, welcome to my channel. मी आता भाऊचा धक्का बघून आलेली आणि लिटरली मी खरं सांगते मला एवढा आनंद होत आहे, एवढा तृप्त आनंद होत आहे. ज्या प्रकारे त्या विषयाची फाडफाड केलेली आहे, ज्या प्रकारे त्याला धुतलं गेलेले आहे, ज्या प्रकारे त्याचा जो काळा चेहरा आहे लोकांसमोर आलेला आहे, एवढा आनंद होत आहे आणि एवढा आनंद होत आहे तुम्ही मतलब विश्वास नाही करू शका. आणि दुसरीकडे जो भाऊ त्या धक्कावर रितेश देशमुख आहे, ते सागर कारंडेला असे म्हणतात, की तो टास्कचा हिरो आहे. मतलब त्यानं असा त्या हनी बीच्या टास्कचा सर्वात चांगला खेळाडू जो आहे तो म्हणजे सागर खवंडे आहे. मला असं वाटलं, की छी! मतलब छी! मतलब व्हॉट? लाइक रिअली? भाऊचा धक्का सुरू झाला आणि बिलकुल स्टार्टिंगलाच त्यांनी राखीवर अटॅक केला, की राखीने ज्या प्रकारे अन्नाची अपमान केला, अन्नाची अपमान करू नये. लहानपणापासून आपले आई-वडील आपल्याला हे संस्कार देतात, की कितीही झालं तरी गुस्सा, राग काही असले अन्नावर काढू नये. कारण की अन्न हा किती इम्पोर्टंट आहे किंवा किती महत्त्वाचा आहे किंवा एक-एक दाण्याची महत्त्व किती आहे, हा एका शेतकऱ्यांना माहीत असते किंवा त्याची इम्पोर्टन्स आपल्या लहानपणापासून आपले आई-वडील आपल्यावर ते संस्कार घालत असतात. त्यामुळे ज्या प्रकारे राखीने अख्खी गरम-गरम भाजी कचऱ्याच्या पेटीमध्ये घातली, ते खूप मतलब मूर्खासारखी गोष्ट आहे किंवा खूप मूर्ख मतलब खूप वाईट गोष्ट आहे. कारण की अतोनात वाईट गोष्ट आहे. ते खूप मोठीच गोष्ट आहे लिटरली. त्याच्यासाठी बिग बॉस मतलब रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर म्हणतात, की राखीला मी ह्या गोष्टीसाठी एक शिक्षा देते. मला वाटलं, की ओके अशी काय शिक्षा देत आहे? घराच्या बाहेर तर नाही पाठवू शकत. मग अशी कोणची काय शिक्षा देत आहे मला तर त्याने मग त्याने जेव्हा अनाउन्स केलं, की राखीला यानंतर कधीही जीवनामध्ये बिग बॉसच्या हाऊसमध्ये मराठी बिग बॉस 6 मध्ये कॅप्टन बनता येणार नाही. आणि आय वॉज शॉक की हे शिक्षा आहे, की तिच्यासाठी फ्रीडम आहे. तिला कधीही कॅप्टन बनायची इच्छा होत नाही. ती कशीही कॅप्टन बनत नाही. तिला कॅप्टन बनायला आवडतही नाही आणि तुम्ही तेच तिला देताय ॲज अ शिक्षा म्हणून, की ते कधी कॅप्टन होऊ शकत नाही. तर हे जे तिच्यासाठी शिक्षा नसून तिच्यासाठी परम आनंद आहे, की ओके यार मला कॅप्टन तसं बनायचं नसते. कॅप्टन्सी गेली ओके. मला वाटतं तिला नॉमिनेशनमध्ये घातलं असतं ना, तर मजा आली असती, की मला वाटलं तरी असतं, की तुम्ही ॲक्चुअली शिक्षा देता वगैरे म्हणून तर मजा आली असती. डायरेक्ट भाऊ दुसऱ्या मुद्द्यावर आले आणि दुसरा मुद्दा म्हणजे तुमचा आणि माझा आवडता फेव्हरेट, की संकेतला त्याचा चेहरा दाखवायचा, की संकेत विशालची अक्षरशः पूच बनलेला आहे, अक्षरशः परछाई बनलेला आहे. अक्षरशः त्याला आरशा दाखवण्याची गरज होती आणि ज्या प्रकारे मी सांगते भाऊच्या धक्क्याने भाऊने एक पूर्ण पॉइंट ठेवला, की तू फक्त विशालचे डिसिजन घेते. विशाल जो डिसिजन घेते, तोच तू 10 मिनिटानंतर डिसिजन घेते. ज्या प्रकारे तो कुत्रे आणि मांजराचा एक टास्क होता. त्यामध्ये संकेतला तन्वीला घ्यायचं होतं, कारण की तन्वीबद्दल त्याला बोलायचं वगैरे होतं. परंतु विशालने संकेतला म्हटलं, की आपण तन्वीला जास्त फुटेज देऊ नाही. ते जास्त स्क्रीनवर दिसेल, टास्कमध्ये जास्त दिसेल, तर मग तिच्यावर फुटेज जाईल. तर तिला न देता तू दुसऱ्या व्यक्तीला डिसाईड कर, रेवाला डिसाईड कर. तर संकेतने स्वतःचा पॉइंट न ठेवता फक्त विशालचं ऐकून त्यानं रेवाला डिसाईड केलं. परंतु मला सांगा विशालने ज्या प्रकारे म्हटलं, की फुटेज जास्त तन्वीला दिसेल, मला सांगा हा विशाल कोण होते ठरवणारा, की तन्वीला जास्त फुटेज भेटणार आहे, की नाही भेटणार आहे? किंवा फॉर एक्झाम्पल कोणाही कंटेस्टंटला तो कोण होते राक्षस डिसाईड करायला? मला वाटतं, की त्याला स्वतःचा भोंगा पहिला चेक करायला पाहिजे, की तू स्क्रीनवर कसा दिसत आहेस आणि कसा नाही वगैरे म्हणून. आणि संकेत मतलब जो पण डिसिजन जसा राखीला किचनमधून बाहेर वगैरे काढायचं, सर्व गोष्टी ह्या विशालच्या होत्या आणि विशालचा ऐकूच संकेत करत होता. परंतु संकेत कसं आहे, संकेतला वाटलं, की आपण ट्रस्ट करू शकता विशालवर, खूप चांगला आहे. म्हणून त्या भावनेमध्ये तो फक्त विशालचा ऐकत होता आणि विशालला खरा चेहरा दाखवण्याची गरज होती याच वीकमध्ये. नाहीतर तो त्याला दाखवला नसता ना, की तो विशालची पूज बनलेला आहे. त्यांनी पुढे जाऊन तसंच केलं असतं आणि तो अजून खूप वाईट दिसला असता. त्याचा गेम खूप बॅकस्टेप झाला असता आणि खूप वाईट दिसला असता. म्हणून त्या ज्या प्रकारे भाऊच्या धक्क्यावर भाऊने ज्या प्रकारे संकेतला समजावलं, दॅट इज अ बेस्ट थिंग एव्हर, एव्हर, एव्हर. मग भाऊ डायरेक्ट हनी बीच्या टास्कवर आले आणि हनी बीच्या टास्कमध्ये ज्या प्रकारे पहिला टास्क रचलेला गेला होता, त्यामध्ये संकेत होता, अनुश्री होती आणि इकडून तन्वी आणि सागर होता. परंतु भाऊच्या धक्क्यावर संकेतसोबत खूप तारीफ सुद्धा केला, की संकेतने ज्या प्रकारे मुली होत्या, तन्वी होती, ज्या प्रकारे डिग्निटीने खेळलं, ज्या प्रकारे प्रामाणिकपणे खेळलं, ज्या प्रकारे एक असते ना खेळाडू म्हणून आपण खेळता, आपल्यासमोर स्त्री आहे, तिला कुठं टच केल्या पाहिजे किंवा कुठं चुकीने हात गेला तर लवकर म्हणजे काढून ठेवल्या पाहिजे किंवा कुठं टच करायचं, कुठं नाही, या सर्व गोष्टी काळजी ठेवल्या पाहिजेत, ॲक्चुअली ठेवल्या पाहिजेत. कारण की आपला एक स्त्री आणि पुरुषाचा जेव्हा म्हणजे एक टास्क असते, तेव्हा ह्या गोष्टी एका पुरुषाने आणि महिलाने सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे, की आपल्याला कुठं हात टाकायचा आहे आणि कुठं नाही. आणि ज्या प्रकारे संकेतने डिग्निटीने खेळलं आणि त्याबद्दल अक्षरशः भावने तारीफ केलं आणि चांगली गोष्ट आहे. कारण की लिटरली संकेतनं चांगल्या रीतीने खेळलं. परंतु मला समजलं नाही, की ह्या टास्कमध्ये भाऊ म्हणतात, की प्रत्येक टास्कमध्ये एका एका व्यक्तीला हिरो बनण्याची संधी असते आणि ह्या टास्कमध्ये जो हिरो बनलेला आहे तो सागर कारंडे आहे. मतलब मला उलटी करून येऊ द्या.
सिरियसली? मतलब सागर कारंडले तुम्ही म्हणाल ना कधी ह्या टास्कची जी हिरो आहे ती म्हणजे तन्वी आहे. कारण की ती मुलगी असून तिच्यामध्ये स्ट्रेंथ थोडी कमी असते, मुलींमध्ये कमी स्ट्रेंथ असते. तरी ज्या प्रकारे त्या मुलीनं अटॅक केलं, ज्या प्रकारे तिनं लॉक केलं, ज्या प्रकारे तिनं मतलब पूर्ण तिनं स्टार्टिंगपासून एफर्ट्स घातला. स्टार्टिंगपासून ती लीडर हँडल करत होती, ती लीडरशिप होती. बॅकस्टेपमध्ये सागर कारंडे होता. तो कंटेनर घेऊन मध्ये उभा होता तिकडे साइडला. परंतु ती मुलगी होती जी मत गोळा करणार होती, ती लीडरशिपमध्ये गेली. तिने लीडरशिप क्वालिटी दाखवलं आणि तिनं आपला दिमाग यूज केला आणि तिनं लॉक केलं आणि त्या लॉक ज्या प्रकारे त्या तन्वीनं संकेतला लॉक केलं आणि त्याचमुळे सागर तिथून निसटू शकला होता आणि सागर त्यातून निघाला. नाहीतर त्यानं काहीच नाही केलं. सागरचा काहीच नव्हता. सागरची स्ट्रेंथ नव्हती, सागरचा दिमाग नव्हता, सागरची बुद्धी नव्हती, काहीच नव्हता. फक्त त्या तन्वीनं ज्या संकेतला लॉक केलं आणि तिथून तो सुटकला. दॅट्स इट. इट इस नथिंग. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हता आणि तो टास्कचा हिरो नाही, तो टास्कचा डम आहे. टास्कचा खरा हिरो त्या टास्कमध्ये जो खरा हिरो होता ना, ती तन्वी होती आणि डिझर्व्हिंग होती, लिटरली डिझर्व्हिंग होती, असं मला तरी वाटते. तुम्हाला काय वाटते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. डायरेक्ट भाऊ सेकंड राउंडवर आले आणि सेकंड राउंडमध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे, की विशाल होता, अनुश्री होती आणि इकडच्या साइडला होता रेवा आणि दीपाली होती. परंतु ज्या प्रकारे दीपाली आणि रेवानी विशालला फाईट बॅक दिलं, कारण की विशाल तर अख्खा 2 माणसाला उखडून फेकू शकते. कारण की त्याच्यामध्ये एवढे पावडर खाऊ, 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 खाऊ स्ट्रेंथ आलेली आहे. परंतु त्यांनी ज्या प्रकारे दीपाली आणि रेवाने फाईट बॅक दिला, ज्या प्रकारे तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, ज्या प्रकारे त्यांनी गेम खेळला, स्ट्रेंथ दाखवला, लिटरली खूप चांगली आणि खूप डिग्निटीने त्यांनी गेम खेळला. परंतु त्याच विषयाने ज्या प्रकारे त्यांना एक दाखवलं, ज्या प्रकारे त्यांना खाली पाडलं, ज्या प्रकारे त्यांच्यावर तो उभा होता, ज्या प्रकारे तो लेटलेला होता, ज्या प्रकारे त्याचे हात होते, ज्या प्रकारे ती पोझिशन होती, ती एवढी घाणेरडी होती, एवढी वाईट होती आणि त्या 2 महिलांना इतना डिस्कम्फर्ट किंवा एवढा असं मतलब असं असतं ना, की हे पोझिशन जे आहे ना, ज्या पोझिशनवर विशाल असा होता त्यांच्यावर, इट्स सो अनॉयिंग मतलब इट्स पाहायला सुद्धा इट्स बकवास दिसत होती आणि तो ज्या मुली तिथं होत्या रेवा किंवा दीपाली म्हणा, त्यांना सुद्धा असा मतलब होता ना, की खूप अनकम्फर्टेबल वाटत आहे किंवा खूप वेगळं वाटत आहे किंवा हा खूप ऑकवर्ड पोझिशन आहे. अशा पोझिशननं त्या मुलींना होल्ड करून ठेवलं होतं आणि ज्या प्रकारे भाऊच्या धक्क्यावर ज्या प्रकारे विशालला धुतलं गेलं ना, तरी ह्याच्याबद्दल ज्या प्रकारे रितेश देशमुखाने त्यांनी म्हटलं हा तुम्ही टास्क खेळलेला आहे. ह्याच्यामध्ये खूप तुम्ही वाईट दिसलेला आहे. कारण की कॅमेरामध्ये आपण कसे दिसतो, कॅमेरामध्ये हा कसा काय दिसत आहे, कॅमेरामध्ये हा प्रकरण कसा दिसत आहे, ही पोझिशन कशी दिसत आहे, तुम्ही डिग्निटीने गेम खेळला की नाही खेळला, आपल्या समोर महिला आहेत, कुठं टच केल्या पाहिजे, कुठं टच नाही केलेल्या पाहिजे. ह्या सर्व गोष्टीची काळजी विशालने एकही वेळा ठेवलेलं नाहीये. त्यांनी एकही गोष्टीची काळजी घेतलं नाहीये आणि दुसरी गोष्ट तो डिग्निटीने हा गेम खेळलेला नाहीये. लिटरली नाही खेळलेला आहे. त्यावर दीपालीने म्हटलं, की हा विशाल जो आहे चांगला खेळाडू आहे, चांगल्या वृत्तीने येतो, त्याला जिंकायचं असते हर गेममध्ये आणि चांगली गोष्ट आहे. हे खेळाडूमध्ये असली पाहिजे. परंतु एका पॉइंटवर विशालमध्ये तो पुरुष तो असते मेल मेल जो इगो असते ना, की मैंने 2 लड़की को कैसे टैकल किया, मैंने 2 लड़की को होल्ड करके रखा, मेरे सामने ये लड़कियाँ क्या करेंगी. तो एक मेल इगो असते ना, तो त्याच्यामध्ये येते, गेममध्ये येते आणि जेव्हा तो येते ना, तेव्हा तो असे धंदे करते किंवा अशा रीतीने असा कंट्रोल करायचा प्रयत्न करते, की मी ह्याला कसा कंट्रोलमध्ये ठेवलेला किंवा तो एक असते ना पुरुषार्थ काय असतं एक मराठी शब्द आहे, की त्याला होल्ड करून दाखवायचं, की मी ह्यांना कंट्रोल करू शकतो. आपला मेल इगो दाखवू शकतो किंवा मी पुरुष म्हणून किती स्ट्राँग आणि समर्थ आहे, ह्या महिलांना मी कंट्रोल करू शकतो स्ट्रेंथमध्ये. तो दाखवण्याचा प्रयत्न जास्त सुरू होता किंवा एका पॉइंटवर त्याच्यामध्ये तो एक मेल इगो येतोय आणि त्या मेल इगोमध्ये तो एवढा घाणेरडा दिसते, त्याच्यामध्ये तो डिग्निटी विसरते, की आपण कशा हात ठेवले पाहिजे, काय केलेलं पाहिजे. ह्या मतलब ते लिटरली रेवा वारंवार त्याला म्हणत होती, की मला 2 मिनिटं रिलीज कर, 2 मिनिटं रिलीज कर, रिलीज कर, रिलीज कर, रिलीज कर, रिलीज कर. तरीही तो ऐकत नव्हता. नंतर तो ऐकला मतलब तिने स्ट्रगल केल्यानंतर त्याने ऐकलं. परंतु त्याला तो सुद्धा माहीत होता, की हा ऑलरेडी मी ह्यांना खाली पाडलेला आहे. ऑलरेडी हा कंटेनर त्यांचा फेकून गेलेला आहे. कंटेनर जवळ कोणीच नाहीये. ऑलरेडी आपला कंटेनर स्ट्राँग भरलेला आहे. मी ह्यांना थोडीशी ढील दिलो, ह्यांना ह्यांच्या कम्फर्टेबल पोझिशनमध्ये जर येऊ दिलो ना, तरीही माझा काही वाकडा होणार नाहीये. तरीही मी टास्क खेळलेला आहो. मी टास्क जिंकणार आहो. हे डिग्निटी ते त्याने दाखवलं नसतं. काहीतरी माणुसकी दाखवलं नसतं ना, तर खरंच मी सांगते त्याच्याबद्दल थोडं तरी असं वाटलं असतं, की यार विशालमध्ये ना माणुसकी आहे. परंतु लिटरली त्याच्यामध्ये डिग्निटी नावाची हे नाहीये. फक्त पुरुषार्थ दाखवायचा किंवा मी पुरुष म्हणून महिलांना कसे कंट्रोल करू शकतो. फक्त हा तो टास्क दिसत होता, लिटरली दिसत होता आणि ज्या प्रकारे भाऊने सुद्धा ह्या गोष्टीला सपोर्ट केला नाही, ज्या प्रकारे भाऊने सुद्धा त्याला सुनावलं, की तुम्ही खूप वाईट रीतीने दिसत होता. तरी मला खूप आवडलं. परंतु हा विशाल बिंग विशाल, विशालला असं नाही म्हटलं, की यार सॉरी महाराष्ट्र, की सॉरी दीपाली आणि रेवा तुम्हाला असं वाटलं, की मी असं वगैरे काय केलं. परंतु माझा असा हेतू वगैरे नव्हता. असं काही म्हटलं नाही. त्याचा फक्त एक हेच होता, की एक्सप्लेनेशन देत होता, की यार मी असं केलं नाही, माझी असं वृत्ती होती नाही, माझं असं झालं नाही, तसं नाही झालं, तसं नाही झालं. अरे पण ॲट
भाऊ तुला सांगत आहेत ना, तू भाऊच्या धक्क्यावर आला. भाऊने बघितलं, पूर्ण सीझन बघितलं, पूर्ण एपिसोड बघितलं, क्लिप्स बघितली, जवळून बघितला, टास्क बघितला, तुझ्या कम्फर्टेबल पोझिशन बघितली, तुझ्या सर्व गोष्टी बघितल्या. त्यावर ते भाऊच्या धक्क्यावर येऊन तुला चांगल्या रीतीने सांगत आहेत, की तुझ्या टास्कमध्ये डिग्निटी ती दिसली नाही. तर त्या व्यक्तीला एक्सेप्ट करायला पाहिजे ना, की यार मी चुकीचा दिसलो आहे म्हणूनच मला हे म्हणत आहेत, तर एक काम करते, मी सर्वांना सॉरी म्हणते. परंतु तो सॉरी न म्हणता फक्त त्याचं हेच चालू होतं, की एक्सप्लेनेशन देत होता, की मी असा केलो नाही, मी तसा केलो नाही, मी असा केलो नाही, मी तसा केलो नाही. त्यावर अजून असं वाटतं, की मूर्ख आहे यार, की तुम्हाला तुमची कोणीतरी चूक सांगत आहे, कोणीतरी बाहेरून बघून येत आहे, तुम्हाला तुमची चूक सांगत आहे. त्यावर तुम्ही एक मोठा माणूस तेव्हा व्हाल, जर तुम्ही आपली स्वतःची चूक एक्सेप्ट कराल, की यार मी एक्सेप्ट करत आहे, की माझी चूक आहे म्हणून आय थिंक माझा इंटेन्शन तसा नसेल, परंतु दिसला असेल आणि ज्या प्रकारे दिसला तो खूप वाईट असेल, म्हणून भाऊच्या डोक्यात हे बोलणे गेलं. पण त्या दिसण्यामुळे लिटरली खूप गोष्टी आहेत, त्यामुळे मला सॉरी बोललं पाहिजे. एवढी डिग्निटी तर ठेवलं नसताना भाऊच्या जागेवर थोडा तरी चांगला दिसला असता, थोडी तरी माणुसकी दिसली असती त्याच्यामध्ये. परंतु एक सॉरी न बोलता फक्त आपल्या स्वतःला जस्टिफाय करत होता, स्वतःला एक्सप्लेनेशन देत होता. त्यावेळेस ना एक्सप्लेनची गरज नसते. तुमच्या एक्सप्लेनची काही गरज नसते. त्यावेळेस फक्त सॉरीची गरज असते आणि तो लिटरली त्याला बुद्धीच नाहीये मला तरी असं वाटतंय. तिसरा मुद्दा भाऊच्या धक्क्यावर हा काढला गेल्यात आलाय, की ज्या प्रकारे ससा मतलब संस्कृतीचा गेम झिरो आहे. ससा मतलब ज्या प्रकारे रेवाला जेलस होते, ज्या प्रकारे रेवाला नॉमिनेशन केलं किंवा ज्या प्रकारे तिचा एकही गेम चाललेला नाहीये किंवा तिला डोका नाहीये, तिचा मेंदू नाहीये. ज्या प्रकारे आपण सर्व गोष्टी तिच्याबद्दल डिस्कशन केलेच आहे, की तिला स्वतःचा स्टँड नाहीये. विशाल जवळ चांगला गोल्डन चान्स होता, की तिला कॅप्टन्सी त्याच्या तोंडातून काढून फेकता आली असती. ते सुद्धा केलं नाही. नॉमिनेशनमध्ये पण काही नाही. तिच्या कोणाबद्दल लॉयल्टी नाही, कोणाच्या ग्रुपमध्ये नाहीये, काही तिचा गेम नाहीये. तर भाऊ तिला तेच समजत होते, की तुझा गेम नाहीये. आता तरी वेळ आहे, आता तरी काहीतरी कर, कारण की आता तुझ्याकडे कमी दिवस आहेत. आता लवकर फिनाले येऊन राहिलेला आहे. आता काहीतरी कर. तर हे जे मेन मुद्दे होते, हे त्या मेन मुद्द्यावर भाऊच्या धक्क्यावर बोललं गेलं होतं. तुम्हाला ह्या पूर्ण गोष्टीबद्दल काय वाटते? पूर्ण हे जे टॉपिक्स होते, जे मी कव्हर केलं, त्याच्याबद्दल तुमचे काय मत आहेत? मला नक्की सांगा. भाऊच्या धक्क्यावर शेवटी मध्ये एक माझा फेव्हरेट टास्क आहे. मला आवडते जेव्हा ते चुगली वगैरे दाखवतात, त्यांचे क्लिप्स दाखवतात आणि मग ते बघतात आणि मग काही रिएक्ट करतात आणि मग कोणी असतात ना रिएक्ट करत नाही. मग म्हणतात, की आम्ही नंतर बोलून तर मला आवडत नाही. मला असं वाटतं, की जेव्हा तुम्हाला ते चुगली दाखवतात ना, त्यावेळेस तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला बोलल्यानंतर मजा येते. तर पहिल्या चुगलीमध्ये संकेतला समोर बोलावलं गेलं आणि संकेत गेला आणि संकेत मला एवढा आनंद झाला, की या संकेतसाठी लिटरली बिग बॉसने खूप चांगला प्लॅन केला, की त्याला ॲक्चुअली विशालचा चेहरा काय आहे? विशालवर ट्रस्ट करणे किती चुकीचं आहे किंवा विशाल त्याच्या मागे काय बोलत आहे किंवा विशाल त्याच्यासाठी काय करत आहे? विशाल विश्वासघात करत आहे का? किंवा विशाल त्याच्या मागे किती वाईट बोलत आहे? ते सर्व त्या चुगलीमध्ये दाखवलं आणि संकेतने ज्या प्रकारे ती चुगली बघितली आणि चुगली बाहेर आल्यानंतर तेव्हा किंवा तिथं सुद्धा त्याने म्हटलं, की विशालकडून मला एक्स्पेक्टेड नव्हता. कारण की मी असा माणूस आहे, एखाद्या मुलावर, एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो, तो कंप्लीटली विश्वास ठेवतो. परंतु हा विशाल ठेवण्यालायकचा विशाल नाही आहे. लिटरली विश्वास ठेवण्यालायक विशाल नाही आहे. कारण की मग बाहेर आला आणि विशालबद्दल त्याने विशालसोबत डिस्कशन सुद्धा केलं, की "यार लिटरली मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला, तुला कॅप्टन्सी दिली, स्वतःच्या हातातला दिला, तुझ्यासोबत नेहमी लॉयल राहिलो, तुझ्यासोबत नेहमी चांगला खेळलो, तुला नेहमी लॉयल्टी दाखवलो. परंतु तू मला काय कन्सिडर करत आहेस? तू काय करत आहेस? तू माझ्या मागे काय बोलत आहेस? आणि ज्या प्रकारे लिटरली संकेचे डोळे खुलले ना, ज्या प्रकारे संकेतचे पूर्ण जे डोळे आहेत एवढ्या लिटरली खुलले ना, एवढा चांगला आनंद झाला, एवढा आनंद झाला आणि एवढा सॅटिस्फाय वाटला, कारण की संकेत लिटरली खूप चांगला प्लेयर आहे. त्याच्यामध्ये माणुसकी आहे, त्याच्यामध्ये त्याला गेम प्लेयर चांगला आहे, फिजिकल टास्क चांगला खेळतो, पॉइंट चांगला ठेवतो, मुद्दे चांगला ठेवतो. मला तर असं वाटतं कधी-कधी तो स्टार्टिंगला आला असता बिग बॉस 6च्या बिलकुल बिगिनिंगला तर अजून मजा आली असती. पण ॲज अ वाईल्ड कार्ड म्हणून पण आला आणि तरी एवढा चांगला गेम खेळत आहे. परंतु ज्या प्रकारे विशालची जी चुगली, विशालचा जो भूत आहे त्या संकेतच्या डोळ्यातून निघाला आणि खूप चांगल्या रीतीने निघाला. एवढा आनंद भेटला, एवढा सॅटिस्फाय वाटला. कारण की एखादा चांगला खेळाडू त्या विशालसारख्या मुलाच्या फक्त जाळ्यात येते ना, तर खूप राग येते. परंतु त्या विशालच्या जाळ्यातून आता तो सुटेल आणि आता त्याला चांगल्या रीतीने समजवलं, तर तो स्वतःच्या स्टँड गेल्याने स्वतःचा गेम अप करेल. मला तरी खूप आनंद झाला. लिटरली ह्या गोष्टीमुळे खूप आनंद झाला आणि ज्या प्रकारे त्याने संकेतनं विशालसोबत फाईट सुद्धा केलं त्या पॉइंट्सनुसार मला ते पण आवडलं, की त्याला फाईट करा ते फाईट करणे, की "यार तू असा कसा काय म्हटलास? तू यार एवढा विश्वास ठेवलो, तुला कॅप्टन्सी दिलो." असं वगैरे केलं. ज्या प्रकारे विशालचा तोंड पडला होता ना, त्याला असं वाटलं, की "अरे बाप रे बाप! माझा गेम फसलेला आहे रे यार. मैं तो शेर हूँ, पर मी एवढा भिगी पडली आहे. मी मागे-मागे आपल्याच लोकांबद्दल कसा काय खातो, आपल्याच लोकांना कसं काय खातो, त्यांच्या ताटातला कसं काय खातो." हे सर्वच गोष्टी त्यांना तुझ्या संकेतला कळलं ना, तेव्हा एवढा सॅटिस्फाय वाटला आणि विशालचा चेहरा पूर्ण खाली पडलेला होता. कारण की विशालला माहीत आहे, की तो किती नालायक गेम खेळते किंवा किती रीतीने तो चुगलीबाजी करते किंवा स्वतःच्याच बकरे, स्वतःचेच लोकं तो कशा रीतीने खाते म्हणून.
दुसऱ्या वेळेस राकेश गेला चुगली रूममध्ये आणि राकेशला सुद्धा दाखवलं अनुश्री आणि सागरचा तो डिस्कशन आणि जेव्हा राकेश बाहेर आला ना, लिटरली मला त्याचा आज मत कळला, की तो ना तशा पर्सनॅलिटीचा नाही आहे, की कोणाबद्दल वाईट बोलेल किंवा कोणाबद्दल खूप वाईट बोलेल किंवा एका टास्कसाठी काही वाईट बोलेल लोकांबद्दल. लिटरली आता खूप लोकांना वाटेल, की हां, त्याला चांगलं बनायची ॲक्टिंग वगैरे असते, परंतु नाही. लिटरली सर्वजण सर्वांसारखे नसतात. सर्वांची पर्सनॅलिटी वेगळी असते. ज्या प्रकारे राकेश आहे, सॉफ्ट स्पोकन आहे, मुलींच्या रिस्पेक्टफुल आहे किंवा त्याच्या एक असते ना सॉफ्ट आहे, चॉकलेट बॉय आहे तो, असा हार्शवाला बॉय नाहीये. तर त्यांना नाही आवडत कोणाबद्दल वाईट बोलणे किंवा एका टास्कसाठी कोणाला खाडून-पाडून बोलणे किंवा नाही आवडत. आणि राकेशने तेच मत ठेवलं, की मला नाही आवडत आणि माझ्या राकेशसोबत एक स्पेशल बॉन्ड आहे आणि तो गेमसाठी वगैरे काही करत नाहीये आणि गेमसाठी तो कोणाबद्दल एवढा वाईट बोलू पण शकत नाही. आणि लिटरली मला राकेश लिटरली आवडतात यार. अशी मुलं पाहिजेत यार समाजामध्ये, पाहिजेत यार. आज चुगली ते दाखवली होती ती अनुश्रीला दाखवली आणि अनुश्रीला ज्या प्रकारे विशालचा अजून चेहरा दिसला आणि विशाल किती डबल ढोळकी आहे किंवा विशाल किती वाईट आहे किंवा विशाल किती स्मार्ट प्लेयर म्हणते, पण स्वतःच्या लोकांसोबत सुद्धा तो प्रामाणिक नाहीये. ज्या प्रकारे त्याचा गेम अनुश्रीला दिसला, की संस्कृतीने ज्या प्रकारे तो मिरची घेतली, संस्कृती कशी घेऊ शकते इफ संकेत बाजूला आहे, कारण की संकेतला सर्वात जास्त स्ट्रेंथ आहे वगैरे आहे म्हणून. परंतु अनुश्रीचे सुद्धा डोळे खोलले, की नाही यार, काही झाला तरी आपण विशालवर ट्रस्ट करू शकत नाही. विशाल हा विशाल आहे. हा लोकांना खाण्याचा प्रयत्न करते, अजून काहीच नाहीये. आणि मला सांगा खूप लोकं म्हणतात, की यार विशाल चांगला गेम खेळतो, विशाल मास्टर माइंड आहे, विशाल बेस्ट आहे. बीबीचे लोकं, बिग बॉसचे मेकर्स त्याला वाईट दाखवतात, फलाना दाखवतात. हे बुलशिट चीजे चालू असतात. मला सांगा एवढाच तो चांगला आहे, एवढाच तो प्रामाणिक आहे, एवढाच तो चांगला आहे, तर तो स्वतःच्या लोकांसोबत विश्वासघात का बरं करते? संकेतसोबत त्याचा चांगला बॉन्ड होता, तर संकेतसोबत त्यांनी प्रामाणिक का बरं वागला नाही? अनुश्रीसोबत त्याचा चांगला नाही आहे, अनुश्रीसोबत चांगला वागला का बरं नाही? मतलब तो स्वतःच्या लोकांच्याच होऊ नाही शकत, तर दुसऱ्यांचा का होणार आहे? आणि तुम्ही त्या लोकांना सपोर्ट करत आहे, की विशाल खूप चांगला प्लेयर आहे. आय डोंट लाइक. तो फक्त त्या बिग बॉस मराठी 6चा एक विलन आहे आणि पूर्ण असा बकरी आहे, पूर्ण बकरी आहे अंदरून आणि उंदीरसारखा काळेज आहे. त्याच्या नेहमी भीत असते. मग स्वतःला विशाल दाखवण्यासाठी मुलींवर जास्त पॉवर दाखवते. दुसऱ्यांना मॅनिप्युलेटिंग करायचं काम करते. दुसऱ्यांना आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करते आणि मग त्यांचाच विश्वासघात करते. म्हणून तो कधीही विनर बनण्याच्या लायकीचा नाहीये. पूर्ण भाऊचा धक्का खूप चांगला होता. तुम्हाला काय वाटते? प्लीज मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.